विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास 1.2 म्हणजे एक्सरसाइज 1.2 सोडवण्यासाठी आपल्याला काही डेफिनेशन्स म्हणजेच काही व्याख्या या ठिकाणी करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, रेषाखंड म्हणजे सेगमेंट, लाईन, रेषा आणि काही वेळा तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे. सगळ्याला तुम्हाला माहिती आहे की हे जसं आपण बघितलेलं आहे की रेषाखंड, रेषा, किरण म्हणजे रे हे सगळे काय आहे, बिंदू संच आहेत म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स. तर तुम्हाला हे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघायचं आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजेच काय काय म्हणतो आपण त्याला, तर रेषाखंड. लिहिताना कसा लिहिला जातो, ए बी हा रेषाखंड आहे. ए आणि बी एंड पॉइंट्स म्हणजे अंत्यबिंदू, एंड पॉइंट्स. डेफिनेशन देताना आपण काय म्हणतो, तर अंत्यबिंदू ए आणि बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यान असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे रेख ए बी. आणि लिहिताना लिहिलं जातं त्याला रेख ए बी. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेग ए बी म्हणजे सेगमेंट ए बी. ही झाली पहिली डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन तुम्हाला दिली जाईल ती आहे म्हणजे रे, याचा अर्थ किरण. रे ए बी म्हणजेच किरण ए बी. किरण ए बी मध्ये स्टार्टिंग पॉइंट ए, suppose A and B are two distinct points and the union set of all points of seg AB and the points P such that betweenness तुम्ही अभ्यासलेला आहे, such that betweenness A dash B dash P. काय याचा अर्थ आहे, तर तुम्हाला माहिती आहे की हा ह्याचा आरंभ बिंदू असतो. A हा आरंभ बिंदू, ओरिजिन पॉइंट. हा आरंभ बिंदू आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे बिंदू शिवाय ए आणि बी नंतरच्या बिंदूंचा समावेश हा किरण ए बी मध्ये केला जातो. याचा अर्थच असा आहे की ए दरम्यान, बी दरम्यान, पी अशा सर्व बिंदूंचा संच म्हणजे किरण ए बी असतो. तर ही किरण ए बी ची व्याख्या. याला अंत्यबिंदू म्हटलं आणि हा किरण ए बी हा वाचताना याही पद्धतीने वाचला तो किरण ए पी आपण याला म्हणू शकतो. हा एंड पॉइंट आहे. तिसरी तुम्हाला व्याख्या दिलेली आहे की रेषा ए बी म्हणजे लाईन ए बी. लाईन ए बीच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे की दोन्ही टोकांना आपण बाण दाखवतो. याचा अर्थ एंड पॉइंट याला नाही. रेषा याही पद्धतीने वाचली जाते किंवा रेषेला असंही नाव दिलं जातं, रेषा एल किंवा रेषा ए बी म्हणजेच लाईन एल किंवा लाईन ए बी. त्याच्यावरचे पॉईंट घेऊन आपल्याला देतात म्हणजे द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी. याच्यामध्ये तुम्हाला विरुद्ध किरणांची, अपोजिट रे म्हणजे काय, विरुद्ध किरणांचा अभ्यास तुम्ही यापूर्वी केलेला आहे. ए बी हा असेल एक किरण तर दुसरं आहे बी ए. याचा अर्थच असा ए बी आणि बी ए हे परस्पर विरुद्ध किरण आहेत म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अपोजिट रेचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर या तीन बेसिक डेफिनेशन झाल्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे की एकरूप रेषाखंड, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, एकरूप रेषाखंड कशावरती एकरूपता अवलंबून असते दोन रेषाखंडांची, तर त्याच्या लांबीवरती म्हणजे लेंथ. फॉर एक्झाम्पल, लेंथ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड लेंथ सी डी
इज इक्वल टू ऑल्सो 5 सेंटीमीटर. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, AB ची लांबी, रेषाखंड AB ची लांबी 5 सेंटीमीटर आहे, रेषाखंड CD ची लांबी 5 सेंटीमीटर आहे. अशा वेळी आपण त्याला म्हणू शकतो की हे दोन्ही रेषाखंड एकरूप रेषाखंड आहेत, म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. म्हणजे लेंथ ऑफ 2 segments are equal, then it is a congruent segments. फिफ्थ वन, पाचवा पॉइंट पुढचा तुम्हाला दिलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आता एकरूप रेषाखंड म्हणजे काय तुम्ही अभ्यासलं. मग त्याचे गुणधर्म कोणते आहेत, त्याला म्हटलं जातं की रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. आता रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. इथे 3 गुणधर्म तुम्हाला दिले जातात प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. टोटल 3 प्रॉपर्टीज तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे की रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजे काय आहे, परावर्तनता. आता याच्यामध्ये काय झालं की प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. रेख AB कॉन्ग्रुएंट रेख AB, त्याचंच रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन आहे, म्हणून पहिल्या गुणधर्माला म्हणतात परावर्तनता. सेग AB कॉन्ग्रुएंट सेग AB, फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी तुम्हाला दिलेली आहे सिमेट्री म्हणजे सममितता. ही सिमेट्री असते, म्हणजेच रेख AB कॉन्ग्रुएंट रेख CD आणि रेख CD कॉन्ग्रुएंट रेख A. म्हणजे काय, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD आणि सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB. म्हणजे दोन्ही रेषाखंड परस्परांशी एकरूप आहेत. त्याला नाव दिलेलं आहे त्याने सिमेट्री आणि सममितता. आणि तिसरं आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. इथे तुम्हाला 3 सेगमेंट दिले जातील. त्याच्यामध्ये दाखवता येईल आपल्याला सेग AB इफ, म्हणजे जर सेग AB कॉन्ग्रुएंट सेग PQ and seg PQ congruent seg CD, then seg AB congruent seg CD. काय याचा अर्थ, 3 रेषाखंड तुम्हाला इथे दिलेले आहेत की पहिला रेषाखंड हा दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा रेषाखंड हा तिसऱ्याशी एकरूप आहे, तेव्हा पहिला आणि तिसरा रेषाखंड एकरूप असतो. हे 3 पॉइंट तुम्हाला इथे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजेच रेषाखंडाच्या एकरूपतेच्या गुणधर्मामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे मिड पॉइंट ऑफ segment. There is only one point, midpoint to segment. Midpoint. For example, segment AB and suppose M is a midpoint. Then AM congruent BM. M is a midpoint. If A between S A dash M dash B, then segment AM congruent segment BM. Then M is a midpoint of AB. That is a midpoint. म्हणजे काय, तर
रेषाखंड ए बी दिलेला आहे आणि एम हा असा बिंदू आहे की ज्याच्यामुळे त्या रेषाखंडाचे दोन एकरूप रेषाखंड तयार झाले आहेत, म्हणजे ए एम आणि बी एम. तेव्हा बिंदू एम हा त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू असतो. त्याला प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. नेक्स्ट डेफिनेशन, पुढची डेफिनेशन तुम्हाला दिलेली या ठिकाणी ती आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन म्हणजे काय? दोन रेषाखंडांची तुलना. तुलना कशाच्या सहाय्याने केली जाईल? आता तुलना करणं म्हणजेच कंपॅरिझन. दोन रेषाखंड, आता कंपॅरिझन करायचं म्हणजे नेमकं काय? कोणता रेषाखंड मोठा आणि कोणता रेषाखंड लहान हे तुम्हाला ठरवायचे. हे कशावरती अवलंबून असेल? तर टोटली डिपेंड्स अपॉन लेंथ, म्हणजे रेषाखंडाच्या लांबीवरती. फॉर एक्झाम्पल, लेंथ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि लेंथ सी डी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. याचा अर्थ असा आहे की ए बी रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि सी डी रेषाखंडाची लांबी 3 सेंटीमीटर आहे. तेव्हा आपण बोलू शकतो लेंथ ए बी इज ग्रेटर दॅन लेंथ सी डी. म्हणजे काय? तर ए बी रेषाखंडाची लांबी ही सी डी या रेषाखंडाच्या लांबीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थच असा आहे की सेग ए बी इज ग्रेटर दॅन सेग सी. म्हणजे लांबीवरती रेषाखंडाचे लहान मोठेपणा हा अवलंबून असतो. ज्या रेषाखंडाची लांबी जास्त तो रेषाखंड मोठा, ज्या रेषाखंडाची लांबी कमी तो रेषाखंड लहान. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे परपेंडिक्युलरिटी, म्हणजे लंबता. दोन रेषाखंडांची लंबता तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे काय आहे? इफ द लाइन्स containing two segments, two rays or a ray and a segment are perpendicular to each other and they are said to be perpendicular to each other. For example, given line it indicates is given line AB is a segment. या line AB perpendicular CD. त्याचा अर्थ काय? मे बी टू लाइन्स आर देअर, टू सेगमेंट्स आर देअर, वन रे, वन सेगमेंट टू टू रेज, मेनी ऑफ पॉसिबिलिटीज आर देअर. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला याच्यामध्ये? दोन रेषा परस्परांना लंब आहेत किंवा दोन रेषाखंड परस्परांना लंब आहेत किंवा एक किरण, एक रेषाखंड परस्परांना लंब आहे, दोन किरण परस्परांना लंब आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. यालाच म्हटलं जातं परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑफ रेज, किंवा किरणांची लंबता किंवा रेषांची लंबता. हा पार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा पॉइंट आहे डिस्टन्स, अंतर. हे कुठलं अंतर आहे? तर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हीच आपण डायग्राम जर विचारात घेतली तर हे अंतर, इथे जर तुम्ही हा पॉइंट ओ दिला असेल तर हे अंतर म्हणजे परपेंडिक्युलर असतं. याचा अर्थ काय आहे की ए बी या लाईन पासून बिंदू सी चं अंतर आपल्याला शोधायचं आहे. ए बी या लाईन पासून बिंदू सी चं अंतर जर शोधायचं असेल तर हा रेषेवरचा पॉइंट ओ याच्याशी याने लंब केलेला आहे. हे लंबांतर म्हणजेच आपल्याला बिंदूचं त्या रेषेपासूनचं अंतर असं म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी? तर रेख सीओ किंवा सेगमेंट सीओ इज परपेंडिक्युलर to line AB, is perpendicular to line AB. Line AB, then the length of CO is called the distance of point. म्हणजे length CO is distance of point C from line AB.
म्हणजे काय त्याचा अर्थ होतो, तर समजा AB ला CO हा रेषाखंड, लाईन AB ला CO हा रेषाखंड लंब असेल आणि O हा त्या रेषेवरचा बिंदू असेल, तेव्हा बिंदू C चं अंतर हे आपल्याला सांगता येईल की लेंथ CO हे बिंदू C चं या रेषेपासूनचं अंतर असेल. हा या ठिकाणी तुम्हाला शेवटचा पॉईंट दिला होता, म्हणजे डिस्टन्स CO इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल A. That is the distance of A from the line AB. आणि याच्यावरचा अभ्यास तुम्हाला प्रॅक्टिस 1.2 एक्सरसाइज 1.2 याच्यामध्ये पहिला तुम्हाला पॉइंट दिलेला आहे, नंबर लाईन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि विचारलेला आहे डिस्टन्स. फाइंड आउट डिस्टन्स सेगमेंट DE अँड सेगमेंट AB, सेगमेंट BC अँड सेगमेंट AD, सेगमेंट BE अँड सेगमेंट AD. याचा अर्थ काय आहे, हे जे रेषाखंड दिलेले आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाहीत, म्हणजे कशावरती अवलंबून असेल, तर तुम्ही हे ऑब्झर्व करा टेबल आणि लेंथ पहा, त्या लेंथवरून तुम्हाला सांगता येईल वेदर गिवन सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट, म्हणजे दिलेले रेषाखंड एकरूप आहेत किंवा नाही. आणि दुसऱ्या पॉईंटवर मध्ये तुम्हाला विचारलेलं वेदर M इज द मिड पॉईंट ऑफ गिवन सेगमेंट AB, म्हणजे AB जर तुम्हाला लेंथ AB म्हणजेच रेषाखंडाची लांबी 8 दिलेली असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला डिस्टन्स AM काढायचा, M हा मिड पॉईंट असेल, तर तुम्हाला माहिती आहे AM आणि BM हे कसे असतील, सारखे असतील. म्हणजे या डेफिनेशनवरचे एक्झाम्पल्स तुम्हाला 1.2 मध्ये दिलेले आहेत. त्याच्या उलटाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिस्टन्स तुम्हाला हाफ डिस्टन्स दिलं जाईल, तर फाइंड आउट सेगमेंट, लेंथ ऑफ सेगमेंट, किंवा कंपॅरिझन सांगितलं जाईल, दोन सेगमेंटची लेंथ दिली जाईल, दोन रेषाखंडाची लांबी दिली जाईल आणि लेंथ वरून किंवा लांबीवरून ओळखा की कोणता रेषाखंड लहान आहे आणि कोणता रेषाखंड मोठा आहे. या पद्धतीने सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहेत.